धडा 6 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री. त्याच्यातलं एक्झाम्पल 2 आपण सोडवलं आहे. तर इथे सेक थिटा इक्वल टू 25/7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. तर टॅन थिटा आपण दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर मेथड फर्स्ट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, ह्याच्यावरून आपण टॅन थिटा काढता येतो कारण आपल्याला सेक थिटा दिलेला आहेत. आणि दुसरी पद्धत म्हणजे इथे आपण पायथागोरसचा थेरम वापरणार आहोत. इन राईट अँगल ट्रायंगल अँगल बी इज 90 डिग्री अँड सेक थिटा इक्वल टू 1/कॉस थिटा. मग त्यावरून आपल्याला सेक थिटा माहिती आहे, त्याच्यावरून आपण पायथागोरसचा थेरम वापरून टॅन थिटा काढू शकतो. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. हा थेरम वापरून आपण इथे CB ची किंमत काढली आहे आणि त्याच्यावरून टॅन थिटा इक्वल टू CB बाय AB, CB भागिले AB म्हणजे 24/7. टॅन थिटा बरोबर आहे 24/7. तो कोणत्या पद्धतीने हे गणित सोडवलं तरी चालतं. एक्झाम्पल 3, इफ 5 sin theta minus 12 cos theta equal to 0, find the values of sec theta and cosec theta. तिथे आपल्याला सेक थिटा आणि कोसेक थिटा काढायचा आहे. तर आधी आपण इक्वेशन मांडून घेऊ. 5 sin theta minus 12 cos theta equal to 0. Therefore 5 sin theta equal to 12 cos theta means what? Sin theta divided by cos theta means 12/5 and sin theta by cos theta, sin theta divided by cos theta means tan theta. 12/5, 12 divided by 5. tan theta बरोबर आहे 12/5. इथे आपल्याला टॅन थिटा इथे आपला निघालेला आहे. पण आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला सेक थिटा काढायचा आहे. तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे आपल्याला इक्वेशन, हा फॉर्म्युला, हे सूत्र आपल्याला माहित आहे. तर ह्याच्यात आपण इथे टॅन थिटाची व्हॅल्यू टाकून सेक स्क्वेअर थिटा काढू आणि त्याच्यावरून सेक थिटा काढू. 1 प्लस 12/5 square equal to sec square theta means 1 plus 144. 12 square means 144. 5 square means 25 equal to sec square theta means 25 plus 145 divided by 25 equal to sec square theta means 169 divided by 25 equal to sec square theta. पण आता आपल्याला सेक स्क्वेअर थिटा पाहिजे. मग आता इथे आपण दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. आता 159 हा कशाचा वर्ग आहे? तर हा 13चा वर्ग आहे. मीन्स व्हॉट? स्क्वेअर रूट ऑफ 13 स्क्वेअर डिवायडेड बाय 5 स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. फ्रॉम धिस सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 13 square by 5 square means sec theta equal to 13/5. म्हणजे सेक थिटा बरोबर आहे 13/5. इथं आपण सेक थिटा काढला. आता आपल्याला काय काढायचं आहे? कोसेक थिटा. तर कोसेक थिटा म्हणजे काय? कोसेक थिटा म्हणजे कोसेक थिटा इक्वल टू 1/sin थिटा. तर आता इथे आपल्याला साइन थिटा काढणं जरुरीचं आहे. मग त्याच्यासाठी आपण कोणते इक्वेशन वापरणार? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1.
पण इथं कॉस आहे, पण आपल्याला माहिती आहे सेक थिटा इज नथिंग बट 1/cos थिटा, आणि सेक थिटा किती आहे 13/5. देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू 5/13. तिथे आपण कॉस थिटा काढलेला आहे, ह्याच्यावरून आपण साइन थिटा काढणार आहोत. आता इथे आपण कॉस थिटाची किंमत घालू. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 5/13 स्क्वेअर इक्वल टू 1. साइन वर्ग थिटा अधिक 5/13चा वर्ग बरोबर 1. म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर आहे 1 वजा 5/13चा वर्ग, म्हणजे 1 वजा 25/169, म्हणजे 169 वजा 25/169, म्हणजेच 144/169. साइन स्क्वेअर थिटा बरोबर आहे 144/169. पण आपल्याला काय काढायचं आहे, साइन थिटा आधी काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कोसेक थिटा काढायचा आहे. पण इथे हा वर्ग आहे, स्क्वेअर आहे, मग इथे आपल्याला काय करावं लागेल, वर्गमूळ घ्यावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घेऊन, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन, म्हणजे वर्गमुळात साइन वर्ग थिटा बरोबर आहे वर्गमुळात 144/169, आणि 144 12चा वर्ग आहे आणि 13चा वर्ग 169 आहे. म्हणून साइन थिटा बरोबर आहे 12/13. आता ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, कोसेक थिटा. कोसेक थिटा इज नथिंग बट 1/sin थिटा. कोसेक थिटा इक्वल टू 1/sin थिटा मीन्स 1/12 divided by 13 equal to 13/12 means cosec theta equal to 13 divided by 12. तर सेक थिटा आहे 13/5 आणि कोसेक थिटा आहे 13/12. सेक theta equal to 13/5 and cosec theta equal to 13/12. तर हा प्रश्न सोडवताना आपण आधी काय केलं, टॅन थिटा काढून घेतलं आणि ह्याच्यावरून आपण सेक स्क्वेअर थिटा काढला. म्हणजे हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर आहे सेक वर्ग थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग ह्याच्यावरून आपण काय काढला, सेक थिटा काढला. सेक थिटा किती आला 13/5 आणि त्याच्यानंतर हे सूत्र वापरलं आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ह्याच्यावरून आपण आधी काय काढलं, कॉस, ह्याच्यावरून आपण आधी साइन थिटा काढला. साइन थिटा कोसेक थिटा मीन्स व्हॉट 1/sin थिटा. मग साइन थिटा आपल्याला इथे काढायचा होता आणि कॉस थिटा आपण कुठून घेतला, तर आपल्याला सेक थिटा माहिती आहे. सेक थिटा इक्वल टू 1/cos थिटा इक्वल टू 13/5 म्हणजेच कॉस थिटा इक्वल टू 5/13. मग इथे आपण ही कॉस थिटाची व्हॅल्यू टाकून साइन थिटा काढला. अँड कोसेक थिटा इक्वल टू 1/sin थिटा. मग इथे आपण साइन थिटाची व्हॅल्यू टाकली, किंमत टाकली आणि त्याच्यावरून कोसेक थिटा इक्वल टू 13/12. कोसेक थिटा बरोबर आहे 13/12. तर हा प्रश्न सोडवताना आपल्याला टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा कॉस थिटा हे माहित पाहिजे. त्याच्यावरून आपण सेक स्क्वेअर थिटा काढला, म्हणजे हे आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. त्याच्यानंतर कोसेक थिटा म्हणजे काय, तर 1/sin थिटा आहे. त्याच्यावरून नंतर आपण इथे साइन थिटा काढण्यासाठी आपण कॉस थिटा पाहिजे, पण सेक थिटा म्हणजे काय आहे 1/cos थिटा हे माहित पाहिजे. आणि मग याच्यामधून आपण साइन थिटा काढली
आणि कोसेक थिटा इज नथिंग बट 1/sin थिटा. म्हणजे आपल्याला